चला तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत ढोकळ्याचं पीठ. महिने 2 महिने ठेवणारे हे असं हे ढोकळ्याचं पीठ आपण घरच्या घरी बनवून ठेवणार आहोत. टेन्शनचं बिलकुलही काम नाही. हे बघा, मी पूर्ण साहित्य घेतलेलं आहे. तिथं घेतलेलं आहे 1 किलो डाळ, अर्धा किलो तांदूळ आणि 1 पाव उडदाचा सोला, 100 ग्रॅम साखर आणि 100 ग्रॅमपेक्षा कमी 50 ग्रॅम मीठ. आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे बेकिंग सोडा तो 100 ग्रॅम आणि लिंबू सत्व 100 ग्रॅम. आता चला तर आपण हे पूर्ण साहित्य जे आहे ते पूर्ण डाळी वगैरे मिक्स करून घेऊया. आता हे डाळी वगैरे जे आहे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून मगच दळायला घ्यायचे आहे. ते बघू शकता मी याच्यामध्ये डाळ घातलेली आहे. आता तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता परत डाळ घालून घेऊया. आता हे पूर्ण डाळी वगैरे घातल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे मिक्स करूया. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे आपण सामान घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला ते सोबत घेऊन जायचं आहे. आता हे बघा, मी ते बेकिंग सोडा आणि लिंबू सत्व, साखर आणि मीठ तुम्ही बघू शकता. हे पूर्णपणे हे मी सोबत चालवले आहे. जेव्हा तुम्ही घेऊन जासान सोबत ते चक्कीमध्ये त्याच्यासोबतच टाकून द्यायचं आहे, कारण की एकदम सॉफ्ट आणि एकदम भारी ढोकळा बनते. हे बघा, आता मी ते तुम्हाला ढोकळासुद्धा याचा बनवून बघवते. हे बघा, मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि ते अर्धा वाटी परत म्हणजे 1.5 वाटी अशी मी पीठ घेतलेलं आहे. आता माझ्या भांड्यानुसार मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता. हे बघा, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आपल्याला बाकी त्याच्यामध्ये काहीही यूज करायची गरज नाही आहे. तुम्ही मिरची पावडर त्याच्यामध्ये घालू शकता किंवा वरूनसुद्धा घालू शकता. कारण आपल्याला त्याच्यामध्ये मीठ, साखर काहीही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं झंझट नाही आहे. कारण की पावसाळ्यामध्ये काही लवकर भिजत नाही आहे. डाळी वगैरे, तांदूळ त्याच्याकरता हे महिना 2 महिने तरी घरामध्ये नक्की राहू शकतं. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आता मी माझं कालवून झालेलं आहे. आता मी भांड्याला तेल लावून घेत आहे आणि आता आपण त्याला ढोकळा लावून घेऊया. आणि जेव्हा तुम्ही दळून आणसाल तेव्हा एक वेळाच त्याला गाळून घ्यायचं आहे, तेव्हा स्टोअर करून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे. आता आपण कढईमध्ये त्याला ठेवून देऊ. मी पाणी अगोदर उकळायला ठेवलं होतं. आता आपण बघू शकता त्याच्यावर मी झाकण ठेवते. 10 मिनटं कमी आचेवर होऊ द्या. हे बघा, ढोकळा तयार झालेला आहे. त्याच्या त्याच्या बघू शकता तुम्ही छान. आता आपण शुद्ध आलेला आहे त्याला आपण त्याची फोडणी घेऊया. आता त्याच्यात जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची तुमच्या ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल ना आवडत तर नका टाकू. आणि कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि हे पाणी छान तुम्ही जास्तसुद्धा यूज करू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, तिखट, गोड असं हे पाणी बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरतून ते पाणी घालून द्यायचं आहे. हे पाणी घातल्यानंतर सॉफ्ट आणि एकदम आणखीन थोडा फुलते. जसा मार्केटमध्ये हॉटेलमध्ये भेटतो आपल्याला तसं एकदम पंच येते याला. 5 मिनटं पाणी घातल्यानंतर मग नंतर आपल्याला हा काटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पंच आलेला आहे याला आणि एकदम भारी बनलेला आहे. बघू शकता तुम्ही पंच एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे. असा आहे ढोकळा, बिलकुल झंझट नाही मुलांच्या टिफिनसाठी. तुम्ही नक्की हे पूर्ण साहित्य परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही हे बनवून घरी स्टोअर करून ठेवू शकता. महिना ते 2-3 महिने तुम्हीसुद्धा याला स्टोअर करू शकता. अशी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.